हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट व्हिडिओमध्ये पटापट जाणून घेऊया। तर आता आपण पाहतो की इकडे आता भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे तू विसरणार नाही ना, मला लक्षात राहीन ना मी तुझ्या। त्यावर कृष्णा भक्तीला म्हणत असते, ए भावा असं कशा, मी तुला कधी विसरू शकते काय? अगं माझी काही याददाश्त नाही जाणार आहे, मी फक्त सासरी जायला लागलो, कळलं ना? आणि मग आता कृष्णी आणि भक्ती दोघी बी एकमेकींना मिठी मारतात आणि रडत असतात। भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं मला तुझी लई याद येईल बघ। त्यावर कृष्णा म्हणते, मला बी तुझी याद येईल ग भावा, पण रडू नको अशी, शांत हो बरं। दोघी बहिणी एकमेकीची समजूत घालत असतात, एकमेकीला भेटून रडत असतात। इतक्यात त्या ठिकाणी आता एक मुलगी आलेली असते। ती आता कृष्णाला म्हणते, कृष्णे झाली का सगळी तयारी तुझी? नाही, आटप पटकन, अगं गुरुजी येतील आता गौरी हार पुजायला, तुला तयार राहायला सांगितले। त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते, भय भय चालते, आणि मग ती मुलगी लगेच तिकडनं निघून जाते। त्याबरोबर आता लगेचच इथे कृष्णाला भक्ती म्हणते, चला रांगडे पाटील बाई तयार राहा। त्याबरोबर आता इथे दुष्यंत त्या व्हिडिओचा विचार करत असतो जो त्याला पूजाने पाठवलेला असतो, आणि मग आता तो अजिबात वेळ वाया न घालवता ताबडतोब घरातून बाहेर येतो, गाडी सुरू करतो आणि आता तो पूजाला भेटण्यासाठी निघायला लागलेला असतो। तर इथे आता सगळ्यांना आता सांगत असतात दुष्यंतचे वडील की व्यवस्थित सगळीकडे लक्ष ठेवा, गस्त घाला, कुठेही काहीही गडबड होता कामा नये, स्पेशली जयकांतवरती लक्ष ठेवा, आणि महत्त्वाचं म्हणजे जोवर कृष्णाच्या गळ्यात दुष्यंत मंगळसूत्र घालत नाही तोवर काहीही गडबड होणार नाही याची काळजी घ्या। इतक्यात तिथे एक दुसराच माणूस येतो आणि असतो की अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सरकार, अहो दुष्यंत सरकार कुठंतरी बाहेर निघून गेलेत। त्यावर हे ऐकून लगेचच आता दुष्यंतच्या वडिलांना टेन्शन येतं। ते म्हणत असतात, बाकीच्या सर्व गोष्टी तर आम्ही व्यवस्थित मॅनेज करू, पण हा पोरगा असा अचानक कुठं निघून गेलाय, हा गुंता सोडवायचा तरी नेमका सोडवायचा कसा, काय करायचं याचाच विचार आता दुष्यंतचे वडील करत बसलेले असतात, आणि त्यांना सुचत नसतं की नेमकं आता काय करायचं। तर आता दुसरीकडे आपण पाहतो की पूजा जी आहे ती आता गावाच्या वेशीवरती दुष्यंतची वाट बघत थांबलेली असते, आणि तिला वाटत असतं की हा डी येणार तरी येणार कधी। तर आता इथे दुष्यंत हा धावत पळत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो, आणि आता तो तिथे आल्याच्या नंतर तो पूजाला भेटायला येतो। पूजाकडे येऊन तो आता पूजाला म्हणत असतो, गौतमी। त्याबरोबर पूजा म्हणते, लांब राहा माझ्यापासून डी, हे बघ अजिबात जवळ येऊ नको माझ्या, तू मला सोडून देण्याचा विचार करतोयस ना, तुला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे ना, मग आता ठीक आहे, आता मी सुद्धा मला काय करायचं आहे तो निर्णय घेतलेला आहे, आता मला ते जे हवं तेच मी करणार, बस या व्यतिरिक्त मी काहीही सांगत नाही आहे तुला, मी जिवंत नाही राहू शकत तुझ्याशिवाय डी। तर दुसरीकडे आता गुरुजी हे कृष्णाला सांगत असतात, हा गौरीहार पूजण्याचा जो विधी असतो तो आपल्या नवऱ्याच्या सुरक्षिततेसाठी, त्याच्या उदंड आयुष्यासाठी असतो। गौरीला आता तुम्ही हळदी कुंकू वाहा, स्वतःच्या कपाळाला लावून घ्या। आत्ताच्या तरुण पिढीतल्या मुली या सर्वामध्ये चुका काढत असतात, पण हे सर्व काही आपलं शास्त्र आहे, आणि शास्त्राप्रमाणे सर्व गोष्टी व्हायलाही हव्यात असं गुरुजी कृष्णाला म्हणतात। त्याबरोबर आता दुष्यंत हा लगेचच पूजाला म्हणत असतो, काय मूर्खपणा आहे हा तुझा सगळा, हे बघ गुपचूप ती बाटली सोड आणि मला जाऊ दे, चल सोड लवकर बाटली। त्याबरोबर पूजा म्हणत असते, डी अरे असं कसं बोलू शकतोस तू, लग्न करण्याची वचनं दिलीस मला, अनाभाका घेतल्यास माझ्यासमोर, आणि आता लग्न करतोयस दुसऱ्या मुलीशी, नाही मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, आणि तुला कोणा दुसऱ्या मुलीचा होताना सुद्धा नाही बघू शकत, त्यामुळे मी आता हे विष पिते आणि स्वतःचा जीव देते, मला पर्याय नाही आहे डी दुसरा, तू चीट केलंयस मला, खरंच यू चीटिंग मी। त्याबरोबर दुष्यंत म्हणतोय, हॅलो कोणाला चीटर म्हणतेस ग, मला, मी तुला चीट केलं आहे हां का, तू केलं आहेस चीट मला, बोल ना आता का गप्प राहिलीस, बोल। त्या रहेजाबरोबर तू काय करत होतीस ना ते व्यवस्थित बघितलं या मी, कळलं ना तुला, त्यामुळे माझ्याशी शहाणपणा करू नकोस। आता मात्र इथे पूजाचा चेहरा हा पूर्णपणे पडून गेलेला असतो, कारण तिला आता कळतं की डीला सगळं खरं कळालं होतं ते। त्याबरोबर आता इथे गौरीहाराची पूजा ही सुरू असते। सावित्रीला मात्र ह्या सर्वात काहीच इंटरेस्ट नसतो, तर कृष्णा ही मात्र खूपच मनापासून गौरीहार पूजत असते। ती आता मनातल्या मनात म्हणत असते, देवा माझ्या धन्याचं समध्यावेळेस रक्षण कर, त्याच्या पाठीशी राहा। त्याबरोबर आता दुष्यंत पूजाला सांगायला सुरुवात करतो, मी आपल्याबद्दल आईबरोबर सुद्धा बोललो होतो, मी सांगितलं होतं तिला तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत,
आपण दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे, आपलं दोघांचं एकमेकांवर मनापासून खूप प्रेम आहे, आपण एकत्र आयुष्य घालवायची स्वप्न बघितलेत वगैरे सगळं मी माझ्या आईला सांगितलं. त्यावर माझ्या आईने सुद्धा मला सांगितलं की जर तुझं त्या मुलीवर एवढं प्रेम आहे तर आम्हाला खात्री आहे नक्कीच ती मुलगी कोणीतरी हुशार आणि चांगल्या घरातली असेल, त्यामुळे तू तिला आपल्या बंगल्यावरती घेऊन ये. ज्यावेळेस मी तुला घ्यायला तिथे आलो त्यावेळेस तू माझे फोन उचलले नाहीस ऑफिसमधून. मी तुझ्या घरी आलो त्यावेळेस घरी माझ्यासमोर तू आणि रहेजा एका खोलीत, एका बेडवरती, एका ब्लँकेटमध्ये होतात, एका गादीवरती. सांग मग मी काय करणं अपेक्षित होतं? त्याबरोबर मग मात्र आता पूजाला सगळं काही कळालेलं असतं की डीला आपल्याबद्दलचा भूतकाळ माहिती झाला आहे. मग ती लगेचच आता नाटक करायला लागते आणि म्हणत असते, डी हे बघ प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, ऐकून घे माझं. हे बघ त्या दिवशी तू जे काही पाहिलंस तो गैरसमज होता, खरंच सांगते मी, खरंच प्लीज माझ्यावर विश्वास ठेव डी प्लीज. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, एवढं सगळं घडून गेल्यानंतर तुला खरंच असं वाटतंय का की मी तुझ्यावर विश्वास ठेवेन म्हणून? आर यू सिरियस? त्याबरोबर आता इथे गुरुजींनी सांगितलेलं असतं, आता वरास आणि वधूस बोलवा. लगीन घटिका समीपा आली. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई ह्या आता बहिणावतीला सांगतात, बहिणावती जा दुष्यंतला घेऊन या. त्याबरोबर बहिणावती आता लगेचच दुष्यंतला आणण्यासाठी तिकडनं जाते. तर तोपर्यंत कृष्णा येऊन पाटावर बसते. गुरुजी म्हणत असतात, बाळजाबाई तुम्ही तर नशीबवान आहातच, पण तुमची ही सूनसुद्धा तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे. त्याबरोबर आता मनातल्या मनात सावित्री म्हणत असते, ही अवलक्षणी कार्टी म्हणजे लक्ष्मी. अहो उलट हिला घरात घेऊन तुम्ही फक्त हिच्या पावलांनी तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य एवढंच वळवून घेताय. हिच्या पावलांनी लक्ष्मी वगैरे कधी बी काय बी यायची नाही. यासनी कसं कळत नाही असा विचार आता ती करत असते. तोपर्यंत आता बाळजाबाईंकडे लगेचच बहिणावती येते आणि बहिणावती सांगायला लागते की अहो बाळजाबाई आपला दुष्यंत खोलीत नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता बाळजाबाई ह्या लगेचच तिला ओरडतात आणि म्हणतात, बहिणावती काय पण काय बोलायला? अहो नीट बघा की जरा, त्याच्या खोलीत नसेल तर जरा कुठंतरी दुसऱ्या खोलीत गेला असेल, जाऊन बसला बिसला असेल, समधीकडे नीट हुडका. त्याबरोबर बहिणावती म्हणते, मी समधीकडे पाहिलंय, दुष्यंत कुठं बी नाही. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई जयकांत आणि गणपतला म्हणतात, जयकांत गणपत भाऊजी दुष्यंतला हुडकून काढा, तो कुठं गेलाय तो बघा. त्याबरोबर आता बहिणावती म्हणायला लागते, बिचारी कृष्णा आधी बी तिचं लगीन मोडता मोडता राहिलं आणि आता दुष्यंत आपला सापडं ना, कुठं गेला असेल दुष्यंत. त्याबरोबर आता इकडे लगेचच मनातल्या मनात इथे सावित्री खूप खुश असते. ती म्हणत असते, चला शेवटी ह्या म्हणजे पोरीचं लगीन मोडलं, आता ह्या औदशीचं लगीन काही व्हायचं नाही. देवा हिच्या आनंदावरती इरजण पाडलंस. चला आता कसं मला समाधान वाटायला लागलंय. हिची समधी स्वप्न धुळीस मिळाली, मातीमोल झाली, मला लई बरं वाटायला लागलंय असा विचार आता ती करत असते. तर तोपर्यंत आता इथं कृष्णाला मात्र हे ऐकल्याच्या नंतर खूप मोठा धक्का बसतो. गावातल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झालेली असते की दुष्यंत सरकार हे पळून गेले, आता पहिली हळद मोडली आणि आता लगीन बी असंच मोडणार. त्याबरोबर मग मात्र कृष्णाला हे सगळं ऐकणं आता जड जायला लागतं, तिला असह्य व्हायला लागतं. मग आता कृष्णा ही सरळ तिकडनं पळून जायचा विचार करत असते, तिच्या खोलीत जायचा विचार करत असते. तर बहिणावती कृष्णाकडे बघत मुद्दामूनच म्हणते, काय हो बाळजाबाई, अहो तुमच्या दुष्यंतनं सुद्धा कृष्णीला फसवलं की हो. अहो लगीन करायचं नव्हतं तर तसं स्पष्टपणे सांगायचं होतं की, असा भर मंडपातनं निघून कशापायी गेला न काही बोलता. सांगितलं असतं तर. बिचारी कृष्णा आधी बिचारीची हळद बी मोडली आणि आता तिच्या गळ्यात डोरलं बी नाही पडलं. अरे आता बिचारी बघणार तर कुणाच्या तोंडाकडे बघणार. कृष्णाला ह्या शब्दांचं वाईट वाटतं. कृष्णा पळत तिकडनं खोलीत निघून जाते. तर इकडे दुष्यंत म्हणत असतो, तू फसवलंयस मला, तू चीट केलंयस, कळलं? तरी मी मूर्ख होतो, मला वाटलं की काहीतरी गैरसमज होतोय. त्याबरोबर ती म्हणत असते, एक्झॅक्टली डी, अरे एक्झॅक्टली गैरसमज होत होता, अरे रहेजाने माझ्यावर जबरदस्ती केली. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, मला सुद्धा असंच वाटलं होतं. मी रहेजाला जाब विचारायला गेलो होतो त्यावेळेस त्याने तुमची लव्ह स्टोरी कधीपासून सुरू आहे आणि ती किती छान सुरू आहे ह्याचा मला पुरावासुद्धा दिला. त्यामुळे आता उगाचच्या उगाच पुढे पुढे तू मला खोटं बोलू नकोस, कारण अजून तू कितीही खोटं बोललीस तरीही माझा तुझ्यावर
कणभरही विश्वास पटणार नाहीये, कळलं ना तुला? त्यावरती म्हणत असते, डी हे बघ, मला माझ्याकडून चूक झाली असेल, नाही झालीच आहे, पण मला कळलं नाही रे, खरंच मी कशी वाहवत गेले खरंच कळलं नाही, पण आता मला माझी चूक कळाली आहे आणि मी ती कबूलसुद्धा करते ना, मग तरीही तू अजून माझ्याबरोबर का वाईट वागतोयस? डी प्लीज नको ना वागू असा, नको मला सोडू, अरे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत डी, खरंच डी प्लीज, डी डी पण आता दुष्यंत म्हणत असतो, हे बघ, आता माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी काहीसुद्धा जागा नाही आहे, आता माझ्यासाठी माझी आई आणि तिचा शब्द महत्त्वाचा आहे आणि तिच्यासाठी हे लग्न होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी हे लग्न करणारच. त्याबरोबर आता पूजा म्हणत असते, ठीक आहे डी, जर तुझा निर्णय झाला आहे ना, तर मग माझासुद्धा निर्णय झाला आहे, मी ठरवलं आहे, मी तुला दुसऱ्या कोणत्याही मुलीचा होताना नाही बघू शकत आणि म्हणून मी हे विष पितीये आणि संपवून घेते स्वतःला. त्याबरोबर दुष्यंत तिच्या हातातनं ती बाटली खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या दरम्यान पूजा आता त्याच्या जवळ येते आणि म्हणत असते, डी प्रेम करतोस ना तू माझ्यावर, यू लव मी ना डी, प्लीज प्लीज खोटं बोलू नकोस डी प्लीज. त्याबरोबर दुष्यंत आता तिच्या नजरेत बघत असतो, तर इकडे आता कृष्णा ही देवी आईजवळ आलेली असते आणि आता ती देवी आईच्या समोर बसते आणि म्हणत असते, देवी आई, अगं काय सुरू आहे तुझ्या मनात नेमकं? का वागायला लागली आहेस माझ्याबरोबर असं? का बघवं ना गं तुला माझं सुख? जन्माला आल्यापासून आज पावतर कायम फक्त तू माझ्याबरोबर वंगाळ आणि वंगाळच घडवत आली आहेस बघ. अगं आज तर तू आणखीन वंगाळ वागायचं ठरवलं आहेस काय गं? तू माझ्याशी वंगाळ वागलीस म्हणून कधी बी तुझी भक्ती करायची, तुला पूजायची नाही सोडली, पर आज पुण्यांदा तेच, तुला माझी दया येत नाही का गं? का वागतीस माझ्याबरोबर असं? सांग की. बाहेर समधी लोक म्हणतात दुष्यंत सरकार पळून गेली, पण माझा विश्वास नाही त्यांच्यावर, मला माहीत आहे ते पळून नाही जाणार, कारण मी एवढं नक्कीच ओळखले दुष्यंत सरकारसनी की दिलेला सबूत मोडून ते इथनं कुठं बी नाही जायचे, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही राहिलेला, आता तुझ्या खेळावर विश्वास नाही राहिलेला. सांग की कुठं गेलेत दुष्यंत सरकार? आणि होणार नवं माझं लगीन आज? बोल की. अगं अशी गप्प नगं बसूस, आज तुझ्याकडनं मला उत्तर हवंय, म्हणजे हवंय, तू बोल, आज मला उत्तर मिळाल्याशिवाय म्या गप नाही बसायचो. तर दुसरीकडे आता लगेचच बाळजाबाईंना पुन्हा एकदा बहिणावती म्हणायला लागते, बाळजाबाई, अहो तुमचा दुष्यंत कृष्णाला भर मंडपात लग्नाची सोडून गेला की हो. त्याबरोबर लोकांमध्ये अर्थात चर्चा सुरू व्हायला लागते. लोक म्हणत असतात की हो, असा कसा अचानक दुष्यंत गायब होऊ शकतो, दुष्यंतला गायब करण्यामागे सुद्धा बाळजाबाईंचाच हात आहे का, वगैरे वगैरे आता चर्चा सुरू असते. बाळजाबाई मात्र आता काहीच बोलत नसतात, कारण मुळात त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही शिल्लक उरलेलंच नसतं. त्याबरोबर लगेचच आता जयकांत मनातल्या मनात विचार करतो की चला आता आपली पोळी आपण शेकून घेतली पाहिजे या गरम गरम वातावरणावर, आणि मग तो पुढे येतो आणि म्हणतो, बाद झालं, काय चाललंय काय तुम्हा समद्यांचं? अरे किती बडबड बडबड करायलायसा? काळजी करू नका, दुष्यंत जरी मंडपात आला नाही तरी बी कृष्णीचं लगीन होणार. वय म्या करीन कृष्णीबरोबर लगीन, तुमच्या समद्यांच्या इच्छेखातर. हा आता आपल्याला मान्य आहे का आपल्या हळदीत थोडा राडा झाला, थोडी गडबड झाली, पर तरी बी आपण आपली चूक सुधारायला तयार आहे. जर आज दुष्यंत तिथं मंडपात नाही आहे तर आम्ही सौता कृष्णीबरोबर लगीन करू. त्याबरोबर हे ऐकून आता मात्र गावकरी हे जरा गप्प बसलेले असतात. तर आता हे ऐकल्यावर सावित्रीला मात्र खूपच जास्त आनंद होतो. सावित्री आता लगेचच जयकांतला म्हणायला लागते, अहो जयकांत शेठ, खरंच तुम्ही लई चांगले आहेसा बघा, तुमचे लई म्हणजे लई उपकार होतील. अहो आमच्या कृष्णीच्या बाबतीत एवढं समज घडून बी तुम्ही मोठ्या मनानं तिला स्वीकारायला तयार झालायचा, याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून आमच्यासाठी काय असणार आहे. अहो खरंच तुमचं करावं तेवढं कौतिक थोडंच आहे, तुम्ही लई चांगले आहेसा बघा, खरंच लई चांगले आहेसा. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते, थांबा, हे कसं शक्य आहे? अहो कृष्णाचं लग्न दुष्यंत सरकारांबरोबर ठरलंय, तिचे सगळे विधी दुष्यंत सरकारांबरोबर पार पडलेत आणि लग्न जयकांत बरोबर हे कसं होऊ शकतं? असं नाही होऊ शकत, गप्प बसा जरा समद्यांनी. त्याबरोबर मग आता मात्र जयकांत हा भक्तीकडे रागाने बघायला लागतो. तर इकडे लगेच आता गणपत म्हणायला लागतो की ऐन वेळेवर जर माशी कुठंतरी अशी शिंकली तर काही सुधरत नाही ना, त्यामुळे जरा, आणि तसं बी जर असं काही घडलंच तर आपण शेवटी एवढंच म्हणायचं की कृष्णाची हळद रुसली आणि कुकू हसलं, कारण त्या वाचून आपल्याकडं दुसरा पर्याय नाही ना बघा. त्याबरोबर मग मात्र आता इकडे दुष्यंतचे वडील हे
त्यांच्या भावाकडे रागाने बघायला लागतात, पण गप्प राहण्या वाचून त्यांच्याकडे सुद्धा काही पर्याय नसतो. कृष्ण म्हणत असते, देवी आई, आज परीक्षा माझ्या अस्तित्वाची नाही तर तू तुझ्या अस्तित्वाची परीक्षा सिद्ध कर. मला अग्निपरीक्षा द्यायला लावणारच तू, त्याच्याशिवाय तू काही बोलणार नाहीस ना? ठीक आहे, मग मी बी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. असं म्हणत कृष्ण आता एक कापूर हातावरती घेते आणि त्याला काडी लावते. जळता कापूर कृष्णाने हातावर पकडलेला असतो. कृष्ण देवी आईला म्हणत असते, देवी आई बोल, जोवर तू बोलणार नाहीस तोवर मी ह्या हातावरचा कापूर खाली ठेवणार नाही. आई बोल, उत्तर हवं मला. आई बोल बोल, नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? आज होणार नवं माझं आणि दुष्यंत सरकारांचं लगीन? अगं बोल की, अशी गप नग बसूस. त्याबरोबर आता तिथे कृष्णाला कौल मिळालेला असतो. तिच्या शेजारी आता जो नारळ असतो त्या नारळावरचं फूल पडतं. त्याबरोबर कृष्णा ते फूल उचलून हातामध्ये घेते आणि त्या फुलाच्या पाया पडते आणि कृष्णाला कळतं की देवी आईच्या मनात सुद्धा तिचं आणि दुष्यंतचं लग्न होणं हेच आहे. तर इकडे बाळजाबाई आता म्हणत असतात की जर दुष्यंत इथं नाही आहे तरी बी कृष्णाचं लग्न होईल. आणि यावेळेस कृष्णाशी जयकांत इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा येते आणि म्हणते, थांबा बाळजाबाई, मला पूर्ण खात्री आहे दुष्यंत सरकार येणार म्हणजे येणारच. त्याबरोबर आता इकडे दुष्यंत हा पूजाला म्हणत असतो, तू फसवलंयस मला आणि आता मला अजून तुझं काही ऐकायचं नाही आहे, तू निघ इकडनं, बाजूला हो. पण पूजा ही मात्र त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. तर इकडे आता कृष्णाने सांगितलेलं असतं की तुम्ही विधी सुरू करा गुरुजी, अंतरपाठ पकडा. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, पण कृष्णे एक गोष्ट लक्षात ठेव, जर आता मध्ये अंतरपाठ धरला, विधी पूर्ण झाल्यावर अंतरपाठ काढला आणि तुझ्यासमोर कोणी बी नसलं तर मग मात्र तुझं लगीन झालं नाही असंच फक्त गृहीत पकडायचं काय? त्याबरोबर कृष्णा म्हणते, ठीक आहे. तर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.